अहमदनगर जिल्हा संपूर्ण माहिती अहमदनगर जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत. अकोले, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, अहमदनगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड व राहाता असे एकूण 14 तालुके आहेत. तालुका पुनर्रचनेच्या मार्गाने राहाता हा नवीन तालुका 26 जून 1999 रोजी अस्तित्वात आला आहे. तर प्रमुख स्थळे कोणती आहेत? ऐतिहासिक भुईकोट किल्ला अहमदनगर येथे आहे. चांदबिबी महाल हा अहमदनगर येथे आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे आहे. मढी, वृद्धेश्वर, मोहटा, डोंगरगण, वडगाव, दर्या, शनिशिंगणापूर, नेवासा, शिर्डी, पुणतांबे येथे धार्मिक स्थळे व देवळे आहेत. सिद्धटेक येथे अष्टविनायकांपैकी एक मंदिर आहे. भंडारदरा येथे थंड हवेचे ठिकाण आहे. हरिश्चंद्रगड हा किल्ला आहे. संगमनेर व नेवासा ही गावे प्रवरा नदीच्या काठी वसली आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरेकाठी वसलेले दायमाबाद हे स्थळ प्राचीन व ताम्र पाषाणयुगीन अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे. राज्यातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा अहमदनगर आहे. राज्यातील अहमदनगर या जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. हरिश्चंद्रगड हे सह्याद्री पर्वतातील उंच शिखरापैकी एक होय. भंडारदरा धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे निर्माण झालेला रंध्रा फॉल्स हे एक वैशिष्ट्य आहे. मुळा नदीवरील ज्ञानेश्वर सागर हा जलाशय अहमदनगर या जिल्ह्यात आहे. दी बेलापूर शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज हा महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना 1919 मध्ये अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूरजवळ हरेगाव येथे प्रथमच खाजगी क्षेत्रात सुरू केला गेला. स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात अहमदनगर येथील भुईकोट किल्ल्यात ब्रिटिश शासनाने जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल व मौलाना आझाद यासारख्या राष्ट्रीय नेत्यांना कैदेत ठेवले होते. भुईकोट किल्ला असलेला खर्डा या ठिकाणी मराठ्यांनी इतिहासातील आपला शेवटचा विजय नोंदवला. कोपरगाव या परिसरात एकवटलेली साखर कारखान्याची संख्या लक्षात घेता या परिसरास भारताची साखरपेठ असे संबोधले जाते. समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली ज्या राळेगण शिंदे ते राळेगण सिंधी असा प्रवास केला ते गाव अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर या तालुक्यात. अहमदनगर हा राज्यातील सर्वाधिक बागायती क्षेत्र असलेला तद्भोवत सर्वाधिक कोरडवाहू क्षेत्र असलेला जिल्हा होय. 1498 मध्ये मलिक अहमद याने अहमदनगर हे शहर वसवले होते. प्रवरानगर लोणी येथील सहकारी साखर कारखाना आता पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला जातो. अहमदनगर येथील भुईकोट किल्ल्यात कैदेत असताना जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ द इंडिया हा आपला सुप्रसिद्ध ग्रंथ लिहिला होता. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सहकार क्षेत्रातील आशिया खंडातील सर्वात मोठी बँक म्हणता येईल. 1290 मध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितले ते प्रवरेकाठी असलेले अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा ह्या ठिकाणी निळवंडे धरण अहमदनगर या जिल्ह्यात बांधण्यात आले आहे. साध्वी अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान असलेले चोंडी हे गाव अहमदनगर या जिल्ह्यात आहे. अहमदनगर जिल्ह्यात भंडारदऱ्याजवळ असलेला रंध्रा धबधबा प्रसिद्ध आहे. हा धबधबा प्रवरा आहे. श्रीरामपूर या ठिकाणी मोसंबी फळाचे संशोधन केंद्र आहे. 1950 रोजी देशातील पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यात प्रवरानगर लोणी येथे उभा राहिला. भंडारदरा गावाजवळ बांधण्यात आलेला विल्सन बंधारा किंवा भंडारदरा धरण कळसुबाई व बालेश्वर या दोन टेकड्या दरम्यान पसरले आहे. चांगदेव मंदिरामुळे प्रसिद्धीस आलेले गोदावरी काठचे पुणतांबे हे क्षेत्र अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात आहे. थँक यू सो मच. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल.